रामकृष्ण हरी माऊली. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओळी क्रमांक 203 ते 205चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मो ही नयेची आया, मनोनी बोलविला एके राया, संजयो म्हणे. ही त्या आदिपुरुषाची माया इतकी विलक्षण आहे की ती प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही नीटपणे आकलन होत नाही किंवा त्यांच्याही आटोक्यात येत नाही. म्हणूनच हे राजा, या मायेने मोठ्या मोठ्यांना बोलवलेले आहे. तिथे इतरांची काय कथा, असे संजय धृतराष्ट्राला म्हणत आहे. अवधारी मग तो अर्जुन, देखोनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू संग्रामीचा. अवधारी मग तो अर्जुन. अवधारी म्हणजे ऐका. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता अर्जुनाची स्थिती पहा. देखोनी सकळ स्वजनू, याचा अर्थ असा होतो की अर्जुनाने जेव्हा समोरच्या सैन्यात आपले भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि इतर भावंडांना पाहिले तेव्हा त्याच्यात परके कोणी उरलेच नाही. त्याला सगळीकडे आपलेच लोक दिसू लागले. विसरला अभिमानू संग्रामीचा, याचा अर्थ असा होतो की तोपर्यंत अर्जुनाला आपल्या धनुर्विद्येचा आणि योद्धा असण्याचा मोठा अभिमान होता. पण माझेपण जागृत झाल्यामुळे त्याच्या मनातील तो युद्धाचा अहंकार गळून पडला आणि त्याची जागा मोह आणि करुणेने घेतली. कैसी नेनो सदयता, उपनली येथे चित्ता, मग म्हणे कृष्ण आता न सिजेथ. या ओळींचा अर्थ पाहण्यापूर्वी आपण शब्दार्थ पाहू. नेनो म्हणजे समजत नाही. सदयता म्हणजे दया, मायेचा ओलावा. उपनली म्हणजे उत्पन्न झाली. न सिजे येथ म्हणजे काय, येथे राहणे योग्य नाही. आता अर्थ पाहू. अर्जुनाच्या मनात अचानक आपल्या नातेवाईकाविषयी एवढी माया आणि दया निर्माण झाली की त्याला स्वतःचेच आश्चर्य वाटू लागले. तो स्वतःशीच म्हणतो, माझ्या मनात ही कसली विलक्षण दया उत्पन्न झाली आहे, काही कळत नाही. त्या करुणेच्या भरात तो श्रीकृष्णाला उद्देशून म्हणतो, हे कृष्णा, आता या युद्धभूमीवर क्षणभरही थांबणे मला योग्य वाटत नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदेहारी विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.